बेलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरीत तर कुटुंबियांना 50 लाखांची मदत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा. बेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या हालचाली सुरू. उद्या पुन्हा केंद्रीय सुरक्षा समितीची बैठक होण्याची शक्यता. सीसीएस मीटिंग नंतर सीसीईएची बैठक होणार. जबाबदारी घेण्याच्या वेळी गायब असं कॅप्शन देत काँग्रेसच्या ट्विटरवरून पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह पोस्ट. तो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ म्हणत भाजपाकडून जोरदार पलटवार. झेंडावंदन म्हणजे पालकमंत्री पद दिलं असं होत नाही, तर मी अजून तलवार म्यान केलेली नाही. सब्र का फल मिठा होत आहे. रायगडच्या पालकमंत्री पदाच्या तिढ्यावरून भरत गोगावलेंचं सूचक विधान. झेंडावंदनाच्या मुद्द्यावर बोलण्यास आदिती तटकरेंचा नकार. पत्रकारांच्या प्रश्नाला चुकवत तटकरेंचा काढता पाय. तुळजाभवानी मंदिरात व्हीआयपी दर्शन पास घोटाळ्याचा आरोप. मोफत दर्शन पासची 4 ते 5 हजारांना विक्री होत असल्याचे पुजारी आणि आमदार कैलास पाटलांचा आरोप. मुंबईतील वांद्र्यात शोरूममध्ये भीषण आग. अग्निशामक दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल. आगीत शोरूमचं मोठं नुकसान. नाशिकच्या वणीगडावर भाविकांच्या वाहनाला अपघात. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाताना वाहन उलटून झालेल्या अपघातात अनेक भाविक जखमी. पहलगाम हल्ल्यातील मृतांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबियांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ बैठकीत केली आहे. हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांच्या शिक्षण रोजगाराकडे लक्ष देणार असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. आसावरी जगदाळे यांनी सरकारी नोकरी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. हल्ल्यातल्या पीडित कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येणार आहे. पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या. गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी सलग 4थ्या दिवशी पूंछ महामार्गावर शोध मोहीम सुरू आहे. डोंगराळ भागात एसओजी पथकाकडून कसून तपासणी केली जाते. भारताकडून सुरू असलेल्या कारवाईच्या भीतीने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. पाकिस्तानने आता जैसलमेर सीमेवर सैनिकांची संख्या वाढवली आहे. जैसलमेर सीमेवर 2500हून अधिक पाकिस्तानी सैनिक तैनात करण्यात आले. काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींची हेटाळणी करणारी पोस्ट करण्यात आली. काँग्रेसनं एक फोटो पोस्ट केलाय, ज्याला जिम्मेदारी की समय गायब असं कॅप्शन देण्यात आलं. या फोटोला कुणाचाही चेहरा नाही. यात हात आणि पायही दिसत नाहीये. मात्र पेहराव पंतप्रधानांचाच असल्याचं दिसतंय. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिलंय. पत्रातून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल एनआयए पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी जाऊन क्राईम सीन रिक्रिएट करण्यात आला. गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचून अशा प्रकारे तपास करण्याची एनआयएची प्रक्रिया पुढील काही दिवस सुरूच राहणार आहे. झिपलाईनच्या नव्या व्हिडिओच्या आधारे राष्ट्रीय तपास संस्था तांत्रिक पुरावे गोळा करत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मागे हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्यात सहभागी असलेल्या हाशिम मुसाचे थेट संबंध पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सेसशी आहेत. मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी पॅरा कमांडो असून लष्कर-ए-तोयबा सोबत काम करत असल्याचंही समोर आलं. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणला असा मोठा दावा अमेरिकन वृत्तपत्राने केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असंही वृत्तपत्रात सांगण्यात आलं. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर भूमिका घेतली. या अंतर्गत भारताने वाघा अटारी सीमेवरून व्यापार थांबवण्याचा निर्णय घेतलाय.
अशातच भारताने पाकिस्तानला निर्यात केलेल्या औषधांची आणि औषध उत्पादनांची यादी मागवली आहे. जम्मू काश्मीर सरकारनं तात्पुरत्या स्वरूपात 48 पर्यटनाची ठिकाणं बंद करण्याचा निर्णय घेतला. शोध मोहीम सुरू असलेल्या ठिकाणी पर्यटन बंद राहणार आहे. एकूण 87 पैकी 48 ठिकाणी सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना जाता येणार नाही. पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यानंतर अनेक पर्यटकांनी भीतीमुळे बुकिंग्स रद्द केलेत. मात्र दहशतवादाला टुरिझमने उत्तर देणं ही मोहीम सुरू आहे. मुंबईतील देशमुख कुटुंबही याला आता अपवाद नाहीये. देशमुख कुटुंबियांनी 2 महिन्यांपूर्वी केलेलं बुकिंग रद्द केलं नसून ते आपल्या कुटुंबासोबत काश्मीर टूरवर जात आहेत. पुण्याच्या खडकवासलामध्ये पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ मनसेनं आंदोलन केलं. यावेळी मनसेनं कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा झेंडा जाळत जोरदार घोषणाबाजी केली. 26 वर्षांनंतर पर्यटकांवर हल्ला झाला. हे अपयश लपवण्यासाठी माझं बोलणं तोडून मोडून दाखवलं असा आरोप वडेट्टीवारांनी केलाय. माझ्या बोलण्याने भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो अशी दिलगिरीही वडेट्टीवारांनी व्यक्त केली. वडेट्टीवारांच्या वक्तव्यावरून बावनकुळेंनी संताप व्यक्त केलाय. वडेट्टीवारांचं वक्तव्य असंवेदनशील आहे. माफी मागून काही होणार नाही. जनता यांना सोलून काढल्याशिवाय राहणार नाही असा हल्ला बोल बावनकुळेंनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महाराष्ट्र गौरव यात्रा काढण्यात आली. ही रथयात्रा रायगडात दाखल झाली. पोलादपूर महाडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी या यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं. 1 मे रोजी मुंबईत यात्रेचा समारोप केला जाईल. पालकमंत्रीपदावरून विजय वडेट्टीवारांनी सरकारवर निशाणा साधलाय. 3 तिगाडा काम बिघाडा असं सगळं सुरू आहे. अमित शहा येऊन गेले तरी तोडगा निघाला नाही. यांना जनतेशी काही देणं घेणं नाही अशी टीका विजय वडेट्टीवारांनी केली. पालकमंत्रीपदावरून विजय वडेट्टीवारांनी केलेल्या टीकेला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिले. 2 जिल्हे राहिले, तिढा लवकरच सुटेल असं बावनकुळे म्हणाले. जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसलाय. 2 माजी मंत्री अजित पवारांच्या सोबत जाण्याच्या तयारीत आहेत. माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील आणि गुलाबराव देवकर अजित पवार गटात जाणार असल्याचं कळतंय. अहिल्यानगरच्या राजूर गावातील अनेक नागरिकांना कावीळची लागण झाली आहे. दरम्यान आमदार किरण लहानमटेंनी याचा आढावा घेतला. अमरावतीच्या मोझरीमध्ये तुकडोजी महाराजांच्या जयंती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी आमदार अमोल मिटकरींनी महोत्सवात भजन गायले. जळगाव जिल्ह्यात बीडीओंच्या नावाने 15,000 रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार आमदार चंद्रकांत सोनवणेंनी केली. तर कामात तातडीनं सुधारणा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्यात. पुण्याच्या सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचं 1 मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यामुळे पुण्यातील वाहनधारकांना वाहतूक कोंडीतून काहीसा दिलासा मिळणार आहे. लाचखोरीला कंटाळलेल्या हतबल आमदारानं अधिकाऱ्यांना अजब ऑफर दिली आहे. 50 लाख आणून ठेवतो, त्यातून लाचेची रक्कम काढून घ्या असं वक्तव्य आमदार रत्नाकर गुट्टेंनी केलं. मुंबईतल्या वांद्र्यातील क्रोमा शोरूममध्ये भीषण आग लागली. वांद्र्याच्या लिंकिंग रोडवर हे शोरूम आहे. या आगीत शोरूमचं मोठं नुकसान झालं. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पिंपरी चिंचवडच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या मोकळ्या जागेतील वाहनं हटवण्यात येणार आहेत. त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. 30 एप्रिल ते 2 मे दरम्यान हा लिलाव पार पडणार आहे. पुण्याच्या भवानी पेठमध्ये हॉर्न वाजवल्याच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली. हाणामारी प्रकरणात एकाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. उल्हासनगरच्या छत्रपती शाहू महाराज उड्डाणपुलावर अज्ञाताचा मृतदेह आढळला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांकडून ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. बदलापूरमध्ये भर दिवसा उल्हास नदीचं पाणी चोरी केलं जात असल्याची माहिती समोर आली. दरम्यान पाणी चोरी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली. तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यासाठी कराडकर सज्ज झाले. कराड शहरातील चौकाचौकात शिवरायांचे देखावे उभारण्यात आले.
पंढरपूरमध्ये मंगल कलश रथयात्रेचं आगमन झालंय। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं उत्साहात स्वागत केलं। सोलापूरच्या मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला। साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला। अहिल्यानगरच्या चौंडी गावात येत्या 6 मेला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। ही बैठक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आयोजित केली जाते। दापोली शहरात कीर्तन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने कीर्तन महोत्सवात नागरिकांनी सहभाग घेतला। सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने लाक्षणिक उपोषण सुरू केले। कर्मचाऱ्यांची कामे निकाली निघत नसल्याचा आरोप संघटनेने केला। पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं। आंदोलनातून पीएमआरडीए डीपी रद्द केल्याचा निषेध करण्यात आलाय। डीपी रद्द करणाऱ्यांवर तातडीने कारवाईची मागणी यावेळी करण्यात आली। गेल्या 7 दिवसांपासून छत्तीसगडच्या सीमेवर माओवाद्यांविरोधात मोहीम सुरू करण्यात आली। या अभियानात महिला कमांडोंनीही सहभाग घेतलाय। मोहिमेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झालाय। चंद्रपूरमध्ये पालिकेकडून सांडपाणी शुद्ध करून पुन्हा तलावात सोडलं जाणार आहे। शहरात 2 ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्राची स्थापना केली जाणार आहे। यासाठी 30 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला। सोलापूर विमानतळावरून 26 मे पासून विमान सेवा सुरू होणार आहे, तर 16 मे पासून विमान सेवेचं बुकिंग सुरू होणार आहे। आठवड्यातून 2 दिवस सोलापूर गोवा विमान सेवा असणार आहे। नांदेडच्या हिमायतनगरमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। संतप्त महिलांनी नगरपंचायतवर हंडा मोर्चा काढला। शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। यामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला। नुकसान झाल्याने आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। पंढरपूरच्या गुरसाळे गावात भीमा नदीवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्यात आलंय। औद्योगिक केंद्रातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडलं जाणार आहे। यासाठी 1,80,00,000 रुपये इतका खर्च करण्यात आलाय। समाज माध्यमांवर बनावट शस्त्र घेऊन रील तयार करणाऱ्या नांदेडच्या एका तरुणावर कारवाई केली आहे। रील बनवणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान त्याच्याकडून बनावट शस्त्र जप्त करण्यात आले। सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकमचं उत्पादन घटलंय। वन्य प्राण्यांच्या हैदोसमुळे फळ उत्पादनावर परिणाम झालाय। दरम्यान प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली। भुसावळमधील राजा टॉवर ते खडकाम गाव रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीने दखल घेत कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली। सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोधगया मंदिर कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध समाजाच्या नागरिकांनी सहभाग घेतला। महाबळेश्वरमध्ये शासनाच्या वतीने महापर्यटन उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। 2 ते 4 मे या दरम्यान होणाऱ्या महापर्यटन महोत्सवासाठी राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत। परभणी जिल्ह्यात पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे। पाण्याच्या अभावाने पिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान जायकवाडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। सांगलीमध्ये गायींची तस्करी करणारं वाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गोरक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडले। यावेळी वाहन पलटी झाल्यानं काही गायींचा मृत्यू झाला। दरम्यान वाहन चालक फरार झाला। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीला पूर आला। दरम्यान पुराच्या पाण्यात गाय अडकली होती। नागरिकांनी गायीला वाचवले। एकीकडे नांदगाव मालेगाव तालुक्यातील अनेक गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या नागासाक्या धरणाने तळ गाठलाय। धरणात जेमतेम पाणी साठा उरलाय, तर दुसरीकडे परिसरातील शेतकरी अवैधरित्या शेकडो विद्युत मोटारी लावून धरणातून पाणी उपसा करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली।
पुण्यात अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याच्या दरात घट झाली आहे. आंब्याची आवक वाढल्यानं दरात घट झाली. यावेळी हापूस आंब्याला 500 ते 800 रुपये इतका दर आहे. अक्षय तृतीयेनिमित्त आंब्याला मोठी मागणी आहे. मालेगाव मनमाडच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंब्याची आवक झाली आहे. दर आवाक्यात असल्यामुळे सण साजरा करणाऱ्यांना दिलासा मिळाला. दोडामार्गमधील साटेली आणि भेडशी येथे अवैध मदरसा उभारून तेथे एक मुस्लिम धर्मगुरू प्रशिक्षण देत होता. हा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि हिंदुत्ववादी युवक आक्रमक झाले. स्थानिकांनी दोडामार्गच्या तहसीलदारांची भेट घेऊन अनधिकृत मदरसा हटवण्याची मागणी केली. चिपळूणच्या येलोंदवाडी धरणाच्या कामाला वेग आलाय. 80% काम पूर्ण झाले. यामुळे अनेक गावांचा आता पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे. सांगलीच्या आष्टीमध्ये सागर शिंदे यांच्या शेतातील झाडावर लिंबू बाहुली दोरा आणि टाचण्या बांधल्याचं निदर्शनास आलं. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नागरिकांनी यावर कारवाई करण्याची मागणी केली.